नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। फ्लोर लीडर के तौर पर जो है माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और सभी हमारे एमपीज जो है उन्होंने एक विश्वास दिखाया है। तीसरी बार चुनकर आने के बाद फ्लोर लीडर उन्होंने मुझे चुना है और फ्लोर लीडर के तौर पर अच्छा काम सभागृह में हो, लोकसभा में हो, इसके लिए पूरी ताकत से जो है हम लोग सभी लोग सबको साथ में लेकर जो है काम करेंगे। प्रधानमंत्री शपथ लेने वाले हो सकता है कि राहुल गांधी एज ए लीडर ऑफ द अपोजिशन, तो फिर क्या फर्क पड़ता है उससे? कैसे आपकी स्ट्रैटेजी अब तक अपोजिशन इतना स्ट्रॉन्ग आपके कभी रहा नहीं, लीडर अपोजिशन। देखिए, ऑपोजिशन की ज्यादा ना सोचकर हमारा परफॉर्मेंस कैसे होगा एनडीए का, हर एक मंत्री का, उसके ऊपर हमारा फोकस रहेगा। देश के लिए हम लोग अच्छे निर्णय किस प्रकार से ले सकेंगे, युवाओं के लिए निर्णय कैसे ले सकेंगे, महिलाओं के लिए निर्णय कैसे ले सकेंगे, किसानों के लिए। तो मुझे लगता है कि हमारा पूरा ध्यान जो है हमारे परफॉर्मेंस पे रहेगा और गए 10 सालों में जिस तरीके से हम एनडीए ने परफॉर्म किया है उससे अच्छा ही परफॉर्म जो है आने वाले 5 सालों में करेंगे, क्योंकि तीसरी बार मोदी जी जो है प्रधानमंत्री बनने जा रहे हैं। ये खुद में एक इतिहास है कि तीसरी बार जो है लोगों ने उनको चुना है, तीसरी बार जो है एनडीए को उन्होंने चुना है। तो इस बार जो है एनडीए का परफॉर्मेंस जो है बहुत अच्छा होगा। पुन्हा एकदा जरांगे पाटील हे आंदोलन मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्याच्यामध्ये मराठा आरक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे, आता कोर्टामध्ये विषय आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करू। प्रधानमंत्री का शपथ लेने वाले कैसे दिखते हैं? सांगतात की हे सरकार टिकणार नाही, काही दिवसातच पडेल। आता ते जेव्हा हे सरकार बनलं ना राज्यामध्ये तेव्हापासून त्यांना स्वप्न ते पडतायत। तर मुंगेरी लाल के हसीन सपने हे तुम्ही ऐकलंय। मला वाटतं त्या स्वप्नामध्ये जे आहे हे त्यांना जगू द्या। आणि मला वाटतं आता त्यांची काय परिस्थिती झालेली आहे, ज्या सीट्स लोकसभा ज्या आहेत ह्या जिंकून आल्या त्या कुणाच्या वोट बँकमुळे जिंकून आल्या याचं आत्मपरीक्षण जर केलं तर त्यांना जे आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची काय परिस्थिती होईल, ही परिस्थिती जी आहे ती आज त्यांना त्याची जाणीव जी आहे ती झाली तर बरं आहे, नाही झाली तर आजच्या सारखी परिस्थिती जी आहे ती उद्या असेंब्लीमध्ये नक्कीच होईल। कारण की एक वोट बँकची पॉलिटिक्स जी आहे ती या लोकसभेमध्ये केली, लोकांची दिशाभूल करण्याचं काम जे आहे ते त्यांनी या ठिकाणी केलं। म्हणूनच जे ओरिजिनल वोट बँक होते, ओरिजिनल मतदार जे होते शिवसेनेचे ते आमच्या बरोबर राहिले, त्यांच्यावर फक्त 4.5% झाले आणि बाकीचे जे वोट बँक पॉलिटिक्स केले तुम्ही, ती वोट बँक जी आहे ती टेम्पररी येऊन तिथे अटॅचमेंट झाली तुम्हाला। आणि ज्या सीट्स मुंबईमध्ये पण जर पाहिल्या तुम्ही तर मराठी माणूस जो आहे हा शिवसेनेबरोबर उभा राहिलेला आहे, आमच्याबरोबर उभा राहिलेला आहे। आणि ज्या सीट्स पडल्या त्या कुठल्या मोहल्ल्यामधून यांना मतदान पडलं त्याचं आत्मपरीक्षण जे आहे ते यांनी केलं पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेसाठी महायुती पूर्ण ताकदीनिशी जे आहे हे काम करेल।